वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवशी श्री गणेश लहरी प्रथम आपल्या पृथ्वीवरती आल्या. म्हणजेच ज्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला तोच हा दिवस, माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला जातो बरं का. म्हणूनच श्री गणेश चतुर्थी तेव्हापासून म्हटलं जातं. मग जी आपण भाद्रपदमध्ये जी चतुर्थी किंवा गणेश जयंती ही साजरी करतो ती कोणती? तर तेव्हा गणपती बाप्पा आगमन करतात पृथ्वीवरती. आपल्या घराघरात येण्यासाठी ते येत असतात, आगमन करत असतात. यासाठी या दोन्हीमध्ये बराच फरक आहे. आजच्या दिवशी गणपतीचा जन्म उत्सव साजरा केला जातो. श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचं वैशिष्ट्य काय ते बघूया. कारण या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 सहस्त्र पटीने कार्यरत असते. आजच्या दिवशी तुम्ही सहज जरी गणपतीचं नाव घेतलं, सहजच विघ्नहर्ताय नमः जरी म्हटलं तरी 1000 पटीने तुम्हाला याच्या लहरींचा प्रभाव आपल्या जीवनात दिसून येतो. गणपतीचा जो नामजप आहे त्यासाठीच आज दिवसभर केला पाहिजे. याचबरोबर भावपूर्ण अगदी श्रद्धेने पूजा, आरती, मंत्र अगदी छान छोटंसं एक लाल फूल जरी अर्पण केलं, लाल फूल नसेल जरी कोणतंही फूल अर्पण केलं तरी ते गणपतीच्या चरणाशी जाऊन पोहोचतं. आजच्या दिवशी दुर्वा वाहण्याला देखील खूप महत्त्व आहे. 21, 108, 151 अशा प्रकारच्या दुर्वांचा हार करायचा आहे आणि तो गणपतीला जवळच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे. मग आजच्या दिवशी आपण पूजा कशी करायची आहे? नेमकी दुपारी 12 वाजता गणपतीचा जन्म झालेला आहे. त्याचबरोबर काय करता येईल? चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण काही खास उपाय असतात जे मी व्हिडिओच्या शेवटी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजेला आरंभ करण्यापूर्वी पुढील प्रार्थना जी मी सांगत आहे ती लिहून घ्या की हे श्री गजानना, हे विघ्नहर्त्या, माझ्या या पूजेच्या विधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे. जी काही मी पूजा करत आहे ती पूजा तुझ्या चरणाशी माझी साधी भोळी अर्पण करत आहे मी, असं म्हणायचं आहे. आणि मग या पूजेच्या विधीमधून जे प्रक्षेपित होणारे चैतन्य आहे ते चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक माझ्या शरीरामध्ये ग्रहण करण्याची ताकद मिळू दे, असं म्हणून गणपती बाप्पांना साध्या पाण्याचा अभिषेक करायचा. अनामिकेने गंध, हळद, कुंकू, अक्षदा या अर्पण करायच्या. हळद कुंकू लावायचं. याचबरोबर दिवा लावायचा आहे. सर्वात पहिल्यांदा दिवा लावल्यानंतर जे आहे ते आपण पूजा सुरू करायची आहे. आता अनामिकेने गंध लावायचं, यामागचं महत्त्व आहे. म्हणूनच हळदी कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू यांचं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आता आपण काय करायचं आहे, ही जी हळद कुंकू अर्पण करतो आपण अनामिका आणि अंगठ्याने, ही एक मुद्रा आहे. या मुद्रेमुळे काय होतं, पूजा करताना आपल्या शरीरातील, आपल्या देहातील अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र जिथं आहे, हार्ट चक्र, ते जागृत होतं. त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास मदत होते. हे त्यामागचं कारण आहे जे आजपर्यंत तुम्हाला माहीत नसेल ते तुम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणूनच व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्वक कसा होईल याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. आता त्याचबरोबर लाल जास्वंद जेव्हा आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तेव्हा त्या फुलामध्ये विशिष्ट देवतेचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. म्हणून ते फूल गणपती बाप्पांना आवडत असतं. त्यासाठीच जी फुलं आहेत ती जरूर अर्पण करण्याचा प्रयत्न करा. विशिष्ट संख्या ठेवा. 1, 11, 3, 5, 7 अशा प्रकारचं हे फूल तुम्ही जरूर अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करताना दुर्वांमध्ये देखील तुम्ही 3 किंवा 5, 7, 11, 21 अशा दुर्वांच्या जुड्या बनवून त्यांचा हार बनवून घातला तरी चालणार आहे. दुर्वा ह्या नेहमी कोवळ्या असाव्यात हे लक्षात घ्या. 3, 5, 7 अशा विषम संख्येमध्ये त्याच्या ज्या पात्या आहेत ना त्या असल्या पाहिजेत. गणपती बाप्पांना आणखीन प्रिय काय आहे तर चंदन, केवडा, चमेलीचं गंध म्हणजे अत्तर वगैरे लावू शकता, अगरबत्ती लावू शकता आणि या अगरबत्तीने 2 वेळा ओम विघ्नेश्वराय नमः असं म्हणत ओवाळायचं आहे.
शेवटी आरती करायची आणि जी आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. जर मंदिरात आज जाणार असाल तर किंवा 8च्या पटीमध्ये जरूर प्रदक्षिणा घाला. आणि त्याचबरोबर 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेला असा गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील हा जयंती उत्सव जो आहे तो सुरू होत आहे. त्याचबरोबर लगेचच दुसऱ्या दिवशी सरस्वतीची पूजा म्हणजे वसंत पंचमी आहे. हे लक्षात घ्या. बुद्धीचे दोन्ही देवतांची पूजा हे करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक आईने उद्या वसंत पंचमीला आणि आज गणपती बाप्पांना प्रसन्न हे केलंच पाहिजे. आपल्या मुलांना चांगली बुद्धी, चांगली विद्या प्रदान करणारे अशी देवतांची जरूर पूजा केली पाहिजे. भाद्रपद महिन्यातील जी चतुर्थी येते त्या दिवशी गणपती बाप्पांना काय नैवेद्य दाखवतो आपण? तर उकडीच्या मोदकांचा. पण माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी असं देखील नमूद आहे शास्त्रात, गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. अर्थातच या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी पार्थिव गणपतीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते, मातीच्या गणपतीची. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते, त्याप्रती ही कृतज्ञता. तर तिसरी वेळ म्हणजे माघ शुक्ल जयंती, या दिवशी धुंडी राजव्रत करण्यास सांगितलेले आहे. स्कंद पुराणात त्याबाबत एक कथा देखील आहे की गणपतीने नरांतक राक्षसाला ठार मारले आणि कश्यपच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून ही माघी गणेश जयंती साजरी केली जाते. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. पण हो, जाता जाता आजचा उपाय सांगायचा राहिला. आज आपल्या मुलांकडून त्यांच्या हाताने एका व्हाईट पेजवरती ग्रीन पेनाने किंवा लाल पेनाने, नसेल कोणताही तरी निळ्या पेनाने बीजमंत्र लिहायचा आहे. प्रथम पूज्य गणपतीला श्री म्हणतात, त्यामुळे श्री लिहायचं आहे. लक्षात घ्या, श्रीम नाही. श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र आहे. श्री लिहायचं. त्याखाली गम हा बीजमंत्र, त्याखाली ऐम हा बीजमंत्र लिहायचा आणि हा छोटासा कागद गणपती बाप्पांना अर्पण करायचा आपल्या देवाऱ्यातच. त्यानंतर या कागदावर हळदी कुंकू समर्पण करायचं, पांढरे तीळ, फूल आणि त्याचबरोबर 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आणि मग हा जो छोटासा कागद आहे तो आपल्या मुलांच्या वहीमध्ये, पुस्तकात वगैरे, कंपॉस किंवा जे पाऊच असतं नेतात ते, त्यामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे ही जी एनर्जी आहे, या ज्या लहरी आहेत त्या या मंत्राच्या सहाय्याने आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये वाढ करतात, ज्ञानामध्ये वाढ करतात. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. व्हिडिओ आवडल्यास लगेच लाईक करा, सोबत सबस्क्राईब करा आणि चॅनलला भरभरून प्रेम द्या. तोपर्यंत